नमस्कार, मी डॉक्टर वादोपार. आपण पाहताय टीका आणि टिप्पणी. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, पण युती असो का आघाडी, जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाही. आणि नक्कीच हे चांगलं लक्षण नाही आहे. आपण युतीची अडचण थोडी समजू शकतो. कारण काय झालं की युतीमध्ये भाजप शिंदे सेना जोपर्यंत होती तोपर्यंत काही जागा वाटपाचा तिढा काही निर्माण झाला नसता. अगदी सामंजस्यपणाने जागा वाटप झाली असती. पण राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटामध्ये आल्यामुळे स्वाभाविकच तिसरा भिडू आलेला आहे आणि तिसरा वाटा त्यांनाही द्यायचा आहे, म्हणून हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. एवढंच एक कारण याच्यातलंही भाग नाही. याच्यामध्ये आणखी एक कारण आहे, महत्वाकांक्षा. आपल्याच ताटात जास्त पाडलं पाहिजे, मग ते युती असो की आघाडी असो, हा त्यांचा एक भागच झालेला आहे. त्याच्यामुळे तेही स्वाभाविकच आहे आणि म्हणून यांचा तिढा सुटत नाही. मागच्या वेळेस भाजपला जेवढ्या जागा होत्या त्याच्यामुळे त्यांना जास्त जागा पाहिजे. शिंदे गटाला वाटतं की आम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये होतो तेव्हा जेवढ्या आम्ही जागा लढल्या होत्या किमान तेवढ्या जागा साहेब पाहिजे. हेही त्यांचं काही अस्वाभाविक नाही आहे, स्वाभाविकच आहे ते. आणि अजित पवारांचा गट, त्यांचे तिकडे 4 खासदार होते, मग त्याला आता 4पेक्षा जास्त जागा पाहिजे आहेत. पण तरी स्वाभाविक काय हरकत नाही, महत्वाकांक्षा जास्त असणं, थोडीशी जास्त मागणी करणं काही वाईट नाही आहे. पण इतकं ताणायचं नसतं, इकडे इतकं तुटेपर्यंत ताणायचं नसतं. हे समजलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात, सोप्या होतात आणि साध्य होतात. याच्यामध्ये भाजप आहे, त्यांना तर जास्तीत जास्त जागा पाहिजे, कारण त्यांना मोठा भाऊ आहे, ते राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्याची महत्वाकांक्षा जास्त असणारच आणि म्हणून मग ते जास्त मागणी करतायत. तर तेही स्वाभाविक आहे, म्हणून त्यांनाही काही फारसा दोष देता येत नाही. पण मग जर तुम्ही आता एकत्र आले आहात तर मग कुठला तरी मध्यम मार्ग काढला पाहिजे. मग हेच सूत्र आघाडीवाले पाळत नाही आहे. म्हणजे बघा आता की तर उद्धव ठाकरे गट, त्यांनी मागच्याच 22 जागा लढवल्या होत्या आणि तब्बल 18 खासदार निवडून आले होते. म्हणजे अतिशय चांगला स्कोअर होता त्यांचा. पण आता त्यांच्याकडे खासदार तरी आहेत का तेवढे नाही. पण त्यांना 22-23 जागा पाहिजे. मग दुसरा पक्ष आहे काँग्रेस, त्याच्याकडे एकच खासदार होता. 48 खासदारांमध्ये फक्त एक होता, तेही दुर्दैवाने वारल्यामुळे ती जागा रिकामी झालेली आहे. आणि तिसरा पक्ष म्हणजे शरद पवार गट, त्याचे 4 खासदार होते, पण त्यांना 3 दर्जा, 3 जे 2 नंबर एकच खासदार आले काँग्रेसवाले, ते दुसरी जागा घ्यायचा प्रयत्न करतायत. ते शरद पवार गटाला तिसऱ्या स्थानावर फेकत आहेत. आता या उद्धव ठाकरेंना 23 जागा पाहिजे. मग काँग्रेस, शरद पवार गट, प्रकाश आंबेडकरांचा वंचित गट यांच्याशी आघाडी करायची. मग जर आपल्याला ते आघाडी करायची आहे तर मग कुठेतरी नमतं घेतलं पाहिजे. त्याशिवाय होऊ शकतच नाही. आयुष्याचं दुसरं नावच तडजोड आहे. पण ह्या उद्धव ठाकरेंचं 23च्या पुढे खाली यायलाच तयार नाही आहेत. ते काँग्रेसवाले तर आणखी त्यांचे बाऊ फुरफुर करत आहेत, पटत नाही आहे आणि म्हणून सगळी उडाताण आहे. शरद पवारांच्या गटाची मात्र गोची झालेली आहे. त्यांच्याबद्दल काही सामसूम आहे, त्यांच्याकडून तसं काही नाही आहे. बरं ठीक आहे, आता यांनी कुठेतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे होता. पटकन
आघाडीचं जागा वाटप झालं पाहिजे होतं आणि भाजपच्या यांच्यापेक्षा निवडणूक घोषित होण्याआधीपासूनच हे कामाला लागून जायला पाहिजे होते. पण हे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यामध्येच गुंतून पडलेले आहेत. प्रचार दूरच राहिला अजून. कारण की येत झाले ती गाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांना, त्याच्याकडे एकही खासदार नाहीये. पण ते बी मोठे मोठे दावे करत आहे. आघाडीवाले 4 जागा देत आहेत, ते माझ्या मताप्रमाणे तरी सन्मान्यजने जागा देत आहेत, काहीच वाईट नाही. ह्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी स्वतः तडजोड करायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे थोडंसं नमतं घ्यायला पाहिजे होतं आणि पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी थोडा समंजसपणा घ्यायला पाहिजे होता. बरं, ते जे केंद्रामध्ये नेतृत्व आहे काँग्रेसचं, म्हणजे गांधी घराणं, कर्तृत्व शून्य परिवार, नेतृत्व शून्य परिवार आणि तुमची जागा वाटेल तिला केव्हा सुटणार? निवडणुका झाल्यावर. अरे कुठेतरी समंजसपणा घ्या, कुठेतरी तडजोड करा. जर आपण एकमेकांना सोबतीला घेतलेलं आहे, मग ते शिंदे गट असो की किंवा मग तिकडे तुम्ही काँग्रेस असो, शरद पवार गट असो की प्रकाश आंबेडकर असो, कुठेतरी तडजोड केली पाहिजे ना, कुठेतरी समंजसपणा घेतला पाहिजे ना, मिळतं जुळतं घेतलं पाहिजे ना. ध्येय काय ठेवलं पाहिजे? थोडेसे आपल्या जागा कमी मिळाल्या तरी चालतील, पण आपल्याला याने येतील आणि आपल्या सत्तेवर परत यायचं आहे आणि ते चांगल्यापैकी जिंकून यायचं आहे. जास्तीत जास्त खासदार निवडून यायला पाहिजे, हा याने जोरात ठेवलं पाहिजे. त्यासाठी झटपट ते वाद संपवला पाहिजे आणि जागा वाटपाचा तिला सुटला पाहिजे. तेच आघाडीवाल्यांनी की आपला शत्रू आपण नाही, आपला शत्रू कोण आहे तर ते भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, हे असं समजून आपण चला ठीक आहे मी तडजोड करतो बाबा रे असं म्हणून यांनी समंजसपणा घेतला पाहिजे. चौकात तो तिळा सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. आता काय झालं, यांचा तिळा तर काही सुटत नाही आहे, पण मग काँग्रेसवाले आता वैतागून गेले दिसतात. म्हणून त्यांनी काय केलं, एकतर्फी जागा घोषित करायला सुरुवात केलेली आहे. मग ते हेच लक्षात पाहूनच हे जे ताळतंत्र काही जमत नाही आहे, हे पाहून सुप्रिया सुळेंनी आपली उमेदवारी आधीच घोषित करून टाकली होती आणि ते कामालाही लागल्या. म्हणजे सुप्रिया सुळेंना दिसतं की आपण आता गप्प बसून की जेव्हा तिला सुटेल तेव्हा सुटेल मग आपण प्रचाराला निघू, तर त्यांनी नाही त्यांनी पाहिलं की आता परिस्थिती कठीण आहे, आता आपण टाइमपास करून वेळ घालून चालणार नाही, म्हणून त्या कामाला लागल्या. तसं ते आघाडीवाल्यांना जास्त गरजेचं आहे. आघाडीवाल्यांची सगळ्यात वाईट परिस्थिती काय आहे की तिन्ही मुख्य प्रमुख पक्ष जे आहेत, उद्धव ठाकरे असो, काँग्रेस असो की शरद पवारांचा गट असो, यांच्याकडे एवढे 48 सक्षम उमेदवारच नाही आहेत. ज्यांचे खांदे शिरेदार होते, सुभेदार होते, पळून गेले, निघून गेले. मग आता जे काही कोणी आहेत त्यांना मदतीला घ्या आणि कामाला लागलं पाहिजे. हे कधी समजेल यांना आणि कधी तिला सुटेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.